नमस्कार. आजच्या बघायचे आहे तर 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 4.1 मधला प्रश्न क्रमांक दुसरा. काय दिले? पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपामध्ये लिहायचं आहे. संक्षिप्त रूपामध्ये म्हणजे 1 2 2 3 अशा रूपामध्ये लिहायचं आहे. आपल्याला किती गणितं दिले आहेत? 1 2 3 4 5 6 गणितं आपल्याला दिले आहेत. ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहेत. ओके, तर पहिलं गणित बघूया कोणतं आहे ते. पहिलं काय दिलं आहे? 700 रुपये आणि 308 रुपये. ओके, आता आपल्याला हे संक्षिप्त रूपामध्ये लिहायचे. म्हणजे कसं लिहिणार आपण? अंश छेदामध्ये आपल्याला पहिल्या आधी बघायचं गणित आहे. कोणकोणत्या संख्येने याला भाग जातो तर बघूया. तर 700ला पहिलं 7ने भाग जातो काय बघूया आपण. ओके, तर 7 चौक 28, 2 शिल्लक राहिले, 7 चौक 28. ओके, त्याला 7 1 7, 7 0 0, 7 0 0. काय शिल्लक राहिलं? 100 भागिले 44. आता ह्या दोन संख्येनं कोणत्या संख्येने भाग जातो? 4ने जातो. 4 1 4, 4 1 4. ओके, त्याच्यानंतर 4 2 8, 2 शिल्लक राहिले, 4 5 20, 25 आणि 11. आता या दोन संख्येना भाग जात नाही, त्याच्यामुळे हे झालं आपलं फायनल ॲन्सर. ओके, म्हणजेच काय? यांचं गुणोत्तर काय? 25 11. म्हणजे या गणिताचं संक्षिप्त रूप काय? 700 रुपये अधिक 308 रुपयाचं 25 11 हे असं गुणोत्तर आहे. आता दुसरं गणित बघूया. दुसरं काय? 14 रुपये आणि 12 रुपये 40 पैसे. ओके, आता या गणितामध्ये आपल्याला रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे 1 रुपया म्हणजे किती पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. ओके, आता आपण 14 रुपयाला कन्वर्ट करूया, त्याच्यानंतर 12 रुपयाला कन्वर्ट करूया. 14 रुपये बरोबर 14 गुणिले 100 म्हणजे किती होतात? 1400 पैसे. ओके, त्याचप्रमाणे 12 रुपये 40 पैसे म्हणजे पहिले 12 रुपयाला कन्वर्ट करूया. 12 गुणिले 100 अधिक 40 पैसे. ओके, हे 40 पैसे म्हणजे हे 40 पैसे आणि 12 गुणिले 100 म्हणजे ह्या पैशामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं ना, म्हणून आपण असं केलं. 1200 अधिक 40 म्हणजे किती? 1240 पैसे. ओके, आता आपण या दोघांचा भागाकार करूया. आता अंश छेदामध्ये लिहायचं आहे. 1400 वरती, 1240 खालती. आता दोघांना आपल्याला भाग घालवायचा आहे आणि शेवटी जो भागाकार येईल ते संक्षिप्त रूपामध्ये लिहायचं आहे. ओके, शून्याने याला शून्याने भाग घालूया. आता 4ने भाग जातो. आपल्याला पाडा येत नसेल तर आपल्याला छोट्या छोट्या संख्येने भाग घालवायचा. 4 त्रिक 12, 4 1 4, त्याच्यानंतर 4 त्रिक 12, 2 शिल्लक राहिले, 4 5 20. आता याचं उत्तर किती आलं? 35 भागिले 21. ओके, इथे लिहितो 35 भागिले 31. आता त्याच्यापुढे भाग जात नाही म्हणजे दशांश रूप काय येणार आहे? संक्षिप्त रूप काय येणार आहे? 35 31. हे झालं फायनल ॲन्सर. आता प्रश्न क्रमांक तिसरा बघूया. आता 5 लिटर दिलं, लिटर, आणि 2500 मिलीलिटर. आता मिलीलिटर दिलं आहे ना, म्हणून आपल्याला त्या लिटरला मिलीलिटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे लिटरला mlमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर. तर 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, कारण हे जनरल नॉलेजसाठी सुद्धा कामाला येतं. त्याच्या म्हणजेच काय? 5 लिटर म्हणजे किती? 5000 मिलीलिटर. ओके, आता आपण भाग घालूया. 5000 मिलीलिटर भाग गेले. हे ऑलरेडी त्यांनी दिलं आहे ना, त्याच्यामुळे यातला कन्वर्ट करायची गरज नाही. 2500 मिलीलिटर. आता भाग घालून घ्यायचं आहे. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. 25 1 25, 25 2 50. आता 2/1 हे उत्तर आलं. म्हणजे संक्षिप्त रूप काय यांचं? 2/1. हे झालं फायनल ॲन्सर आपलं. ओके, तर प्रश्न क्रमांक 4, 5, 6 नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.